सिनेमा जन्माला आला त्याच्याच आसपास कुठेतरी जन्माला आला हा फिरता सिनेमा। मोठ्या तंबूचा हा सिनेमा हॉल जो विविध जत्रांमध्ये मोठा गल्ला जमवायचा। गजेंद्र अहिरेंनी सांगितलेली ही चित्तरकथा म्हणजेच टूरिंग टॉकीज। तृप्ती भोईरने रंगवलेली चांदी ही या चित्रपटाचा हिरो आहे। आईचा मोठा पन्ना पन्नाचा पदर पदराची चादर चादर पडली गुवात भीक माग गावात चाल्या। तर गावागावात भरणाऱ्या जत्रांमध्ये तंबूत चित्रपट दाखवायची काम करणारी चांदी सिनेमा वेडी आहे। हे तंबूचं थिएटर तिचं स्वप्न आहे, तिचं आयुष्य आहे। चांदीचा बाप बेवडा आणि झुगारी जो झुगाराच्या एका डावात आपला अख्खाच्या अख्खा तंबू हरून बसतो। चांदीला तो तंबू सोडवायचा आहे, माझा तंबू सोडवायचा। तशातच तिच्या तंबूत चालणारा हाय क्लास चित्रपट समोरचा तंबूवाला हिरावून घेतो आणि आता चांदीच्या तंबूत दाखवायला एकही सिनेमा नाहीये। तशातच एक आर्ट फिल्म मेकर तिथे येतो ज्याचा चित्रपट फिल्म फेस्टिवल गाजवत असतो, परंतु बॉक्स ऑफिसवर मात्र दुष्काळ दाखवतो। चांदी हा चित्रपट घेते। चित्रपटाचं नाव काय तर शाई होते शुभ्रा। चांदीला हे नाव बदलावं लागतं। ती या चित्रपटाचं नाव ठेवते गेला हात चोळीत। इथपासून या चित्रपटाची खरी गंमत सुरू होते। उत्तम सिनेमॅटोग्राफीचा सुखद अनुभव, त्यात इलियाराजा यांचं संगीत आणि त्यात गजेंद्र अहिरेचा टच आणि एक वेगळं कथानक। यामुळे चित्रपट प्रेक्षणीय आणि श्रवणीय आहे। वृक्ष वातावरणात वाढलेली रावडी चांदी आणि तिचा हा मर्दाना सिनेमाचा बिझनेस हे दाखवताना संथ आणि हळूवार वाजणारं पार्श्वसंगीत, तेही मराठी किंवा हिंदी नव्हे तर इंग्लिश गाणं। चौकटीच्या बाहेर जाऊन प्रसंगाचं सौंदर्य दाखवतं। खोलता आणि मिश्किलता अशी दुहेरी भूमिका घेत गजेंद्रने चित्रपट मस्तच खुलवलाय। त्याचबरोबर रिअलिस्टिक आणि फिक्शन हे दोन्ही साज इथे मस्त सजलेत। निर्माती म्हणून आणि अभिनेत्री म्हणून तृप्तीने नेहमीप्रमाणेच एक उत्तम जबाबदारी पार पाडली आहे। शिवाय तिच्या अभिनयाला सुबोध भावेची एक रंगतदार साथ मिळाली आहे। किशोर कदमने देखील चांदी टूरिंग टॉकीजच्या अनाउन्सरची जबाबदारी चोख पार पाडली आहे। नेहा पेंडसेचा गेस्ट अपीअरन्स देखील वाखाणण्यासारखा आहे। त्यामुळे हा चित्रपट नक्की पहा तुमच्या आलिशान चित्रपटगृहात किंवा चांदीच्या तंबूत, कारण तृप्तीने थिएटर्स प्रमाणेच हा चित्रपट तंबूतही दाखवायचा आहे असं ठरवलंय। राष्ट्रीय मराठी करिता श्वेतांबरा सावंत।